पुणे पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन्ही राष्ट्रवादींची वाताहत, त्यानंतर खंडाळा, महाबळेश्वर आणि पाचगणी या 3 विधानसभांचं नेतृत्व करणारे डॉक्टर नितीन सावंत भाजपमध्ये, तर दुसरीकडे कागलचे समरजित घाटगे हे देखील पक्षाला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। दोन्ही राष्ट्रवादींकडून मतविभाजन टाळण्यासाठी हालचाली, आगामी निवडणुकीत घड्याळ चिन्हावर लढण्यास फायदा होईल। शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची ही भूमिका, येत्या 2 दिवसात यावर अंतिम निर्णय होणार, सूत्रांची माहिती। क्रॉस वोटिंग करा, 1 घड्याळाला मत द्या आणि 3 कमळाला मत द्या। पिंपरी चिंचवडमधील महिला उमेदवारांना आवाहन करतानाचा व्हिडिओ एबीपी माझाच्या हाती, आवाहन करणाऱ्या उज्ज्वला ढोरे प्रभाग 32 मधून विजयी। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी भाजपचं ऑपरेशन कमळ, नगर परिषदेतील यशानंतरही भाजपकडून ऑपरेशन कमळ। भाजपच्या ऑपरेशन कमळचा सर्वाधिक फटका ठाकरे सेनेला, अनेक गावातील प्रमुख कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश। जिल्हा परिषदेच्या निवडणुका पारदर्शकतेसाठी मतपत्रिकेवर घ्या, नाना पटोले यांची निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे मागणी। दोन्ही दगडांवर पाय ठेवल्यानं पुण्यात अजित पवारांना दणका, पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या पराभवावर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांची टीका, तर अजित पवारांची डबल ढोलकी जनतेला आवडली नसल्याचाही हल्लाबोल। एकनाथ शिंदे मुंबईत महापौर पदाची मागणी करण्याची शक्यता, 2.5 वर्षांसाठी महापौर पदावर शिंदे दावा ठोकण्याची शक्यता। भाजपकडे 89 तर शिंदेकडे 29 नगरसेवक असून सत्ता स्थापनेसाठी 114 ची गरज। ठाण्यात शिवसेनेची 75 नगरसेवकांसह एकहाती सत्ता, तर युतीमध्ये सोबत लढणाऱ्या भाजपकडून ठाण्यात विरोधात बसण्याचे संकेत। शिवसेनेवर अंकुश ठेवण्यासाठी भाजप विरोधात बसण्याची शक्यता। भाजपच्या स्थानिक आमदारांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर शिवसेना खासदार नरेश म्हस्केंची संयमाची भूमिका, एकत्र लढणारे दोन्ही पक्ष सत्तेतही एकत्रच बसू, नरेश म्हस्केंचं विधान। शिवसेनेचे संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होणार, 2003 नंतर पहिल्यांदा शिवसेनेत घटनेनुसार पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया राबवली जाणार, ऑनलाईन आणि प्रत्यक्ष मतदान अशा दोन्ही पद्धतीने 7 टप्प्यात निवडणूक होणार, सूत्रांची माहिती। मुंबई महापालिकेत पहिल्यांदाच 10 स्वीकृत नगरसेवक जाणार, भाजप ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेसचे स्वीकृत नगरसेवक पालिकेत जाणार। निवडणुकीत तिकीट न मिळू शकलेला किंवा कमी फरकानं पराभूत झालेल्यांना संधी मिळण्याची शक्यता। अमरावती महापालिकेत कुणाचा महापौर होणार यावर प्रश्नचिन्ह, अमरावती पालिकेत काँग्रेसच्याही महापौर पदासाठी हालचाली सुरू, मित्रपक्षांना सोबत घेत महापौर पदासाठी हालचाली, अमरावती महापालिकेत कुणालाच स्पष्ट बहुमत नाही। अहिल्यानगर महापालिकेतील शिवसेनेच्या विजयी नगरसेवकांचा सत्कार, पक्षाचे राज्य प्रवक्ते संजीव भोर यांच्या हस्ते सत्कार, स्वबळावर निवडणूक लढवल्यानं विरोधात बसण्याचीही तयारी। पुणे महानगरपालिका निवडणुकीत सफाई कर्मचाऱ्याचा मुलगा झाला नगरसेवक, प्रभाग क्रमांक 27 मधून अमर आवळे हे भाजपमधून विजयी। अमर आवळे यांचे आई वडील गेली 25 वर्ष पुणे महानगरपालिकेत सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत। जेन झी पिढीचा प्रथमच पुणे महापालिकेत प्रवेश, सई थोपटे पुण्यातील सर्वात तरुण नगरसेविका, सहकार नगर पद्मावती प्रभागातून भाजपच्या तिकिटावर सई थोपटे नगरसेवकपदी विजयी। मुंबई महापालिकेत चांदिवलीच्या वॉर्ड क्रमांक 151 मधून 22 वर्षीय कशिश फुलवारी या विजयी, भाजपकडून अनेक तरुण नगरसेवक विजयी। यंदाच्या निवडणुकीत अनेक नवे आणि तरुण चेहरे मैदानात। सांगलीत संभाजी भिडेंच्या शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचा पहिला नगरसेवक, शिवप्रतिष्ठानचे कट्टर धारकरी हनुमंतराव पवार यांच्या पत्नी अनिता पवार नगरसेवकपदी विजयी। भाजपने तिकीट कापलेले 4 टर्मचे नगरसेवक ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रभाग 20 मध्ये विजयी। विजयानंतर विजय इंगळेंचे भाजपचे माजी महापौर विजय अग्रवालांवर गंभीर आरोप, अकोल्यात भाजपचा पराभव विजय अग्रवालांनीच घडून आणल्याचा गंभीर आरोप। अकोला महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं त्रिशंकू परिस्थिती निर्माण, सत्तेच्या चाव्या 2 अपक्ष शिवसेना आणि शरद पवारांच्या प्रत्येकी एका नगरसेवकाच्या हाती, तर माझ्यासाठी सर्वच पर्याय खुले, भाजपचे बंडखोर आशिष पवित्रकार यांचं वक्तव्य। नाशिकमध्ये स्वीकृत नगरसेवकांसाठी लॉबिंग सुरू, निवडून आलेल्या संख्याबळानुसार भाजपचे 7, शिवसेनेचे 2 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचा 1 स्वीकृत नगरसेवक होणार। उमेदवारी न मिळालेल्या इच्छुकांसह सर्वच पक्षात स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोठी चढाओढ।
सिल्लोड विधानसभा निवडणुकीदरम्यान आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदारांना उद्देशून धमकी देणारं वक्तव्य केल्याचा गंभीर आरोप सामाजिक कार्यकर्ते गणेश शंकर पेल्ली यांची न्यायालयात धाव. सत्तारांसह जिल्हाधिकारी आणि 3 अधिकाऱ्यांना न्यायालयाची नोटीस. एकत्र असणाऱ्यांमध्ये काय बिनसलं? एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या संघर्षावर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा टोला. परभणीच्या पालकमंत्रीपदाचा तत्काळ राजीनामा द्या. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय जाधवांचा भाजपच्या आमदार मंत्री मेघना बोर्डीकरांवर निशाणा. मताला 15,000 देऊन त्यांच्या प्रभागातील नगरसेवकही निवडून आला नाही, जाधवांचा आरोप. गोंदियातील नागरिकांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलची कारवाई. छत्तीसगडमधील दोघांना पोलिसांनी घेतले ताब्यात. दारू उधार न दिल्याच्या रागातून दारुड्यांकडून बिअर बारमध्ये तुफान हाणामारी. धाराशिवच्या परंडा शहरामधल्या बिअर बारमधील संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद. चौघांविरुद्ध परंडा पोलिसात गुन्हा दाखल. गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातल्या खडकी येथे 4 वर्षीय चिमुकल्याचा बळी घेणारा बिबट्या अखेर जेरबंद. ट्रँक्युलाइज गनच्या माध्यमातून बेशुद्ध करून बिबट्याला पकडलाय. पुणे सातारा महामार्गावरील खंबाटकी बोगद्यातील वाहतुकीची चाचणी सुरू. खंबाटकी घाटातून वाहन चालकांना वाहतूक कोंडीपासून सुटका मिळणारे. बोगदा प्रकल्प दुहेरी मार्गाचा असल्यामुळे यामधील 2 स्वतंत्र बोगद्यातून पुण्याला आणि साताऱ्याला एकत्र प्रवास करता येईल. 21वी टाटा मुंबई मॅरेथॉन मोठ्या उत्साहात संपन्न. भारतासह जगभरातील एकूण 70,000हून अधिक धावपटूंनी घेतला होता सहभाग. यावर्षी प्रथमच कोस्टल रोडवरून होता मॅरेथॉनचा मार्ग. ज्येष्ठ नागरिक, खेळाडूंसह फिटनेस प्रेमींनी नोंदवला सहभाग. मुंबई लोकलच्या 3 रेल्वे मार्गांवर आज मेगा ब्लॉक. मध्य रेल्वेवर सीएसएमटी ते विद्याविहार, हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान, तर पश्चिम रेल्वेवर कांदिवली ते बोरिवली दरम्यान 6व्या मार्गिकेसाठी ब्लॉक. 120 लोकल फेऱ्या रद्द. एल्फिन्स्टनचा नवीन ब्रिज सप्टेंबरपर्यंत पूर्ण करणार. पश्चिम आणि मध्य रेल्वेच्या आडमुठ्या भूमिकेमुळे जुन्या पुलाचं पाडकाम रखडलं. जुना पूल हटवताना रेल्वे वाहतुकीचं वेळापत्रक आणि प्रवासी सुरक्षा सांभाळून काम करण्याचं मोठं आव्हान. पुण्यातील बजाज ग्रँड टूरमुळे वाहतुकीत बदल. जगभरातील 40 देशातून 171 सायकलिस्ट ग्रँड टूरमध्ये सहभागी होणार. 19 जानेवारीला फर्ग्युसन कॉलेज रोड, गणेश खिंड रोड, परब संचेती हॉस्पिटल, जंगली महाराज रोड वाहतुकीसाठी बंद असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधल्या पिंगुळीमधील शेटकरवाडीत भाजी विकणाऱ्या आईचा मुलगा झाला सीआरपीएफ जवान. गोपाळ सावंत यांची सीआरपीएफमध्ये देशसेवेसाठी निवड. रत्नागिरीमध्ये चिपळूणमध्ये भव्य मॅरेथॉन स्पर्धा. रन फॉर नेशन या संकल्पनेतून मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन. मॅरेथॉनमध्ये लहान मुलांपासून ते आबालवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील स्पर्धक उत्साहाने सहभागी. प्रयागराज माघ मेळ्यातील आज 3रं सर्वात मोठं स्नान उत्सव. ब्रह्ममुहूर्तावर स्नान करण्यास सुरुवात. घाटांवर पोलीस फौजफाटा तैनात. तर आतापर्यंत 1 कोटीहून अधिक भाविकांनी केलं पवित्र स्नान. आसाममधील बोडो समुदायातील बागुरुंबा दोहोई हा उत्सव गुवाहाटीमध्ये उत्साहात संपन्न. 10,000 पेक्षा अधिक बोडो समाजाचे नागरिक सहभागी. यावेळी पंतप्रधान मोदींचीही उपस्थिती. बद्रीनाथ केदारनाथसह 4ही धामांमध्ये मोबाईल नेण्यास बंदी. मंदिराच्या आवारात रील बनवणं, गाणी लावणं आणि फोटोशूटमुळे निर्माण होणारे वादाचे प्रसंग टाळण्यासाठी निर्णय. भाविकांचे मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी मंदिर समिती आणि जिल्हा प्रशासन ठिकठिकाणी मोबाईल लॉकर किंवा विशेष काउंटरची व्यवस्था करणार. दिल्लीत वायू प्रदूषण चिंताजनक पातळीवर. अनेक ठिकाणी AQI 400च्या पुढे. प्रदूषणामुळे व्यावसायिक वाहनांवर बंदी, बांधकामही बंद, कचरा जाळण्यासही मनाई. तर खबरदारी म्हणून अनेक ठिकाणी शाळाही ऑनलाईन पद्धतीने सुरू. इंडिगोवर DGCAची सर्वात मोठी कारवाई. 22 कोटी रुपयांचा दंड. उपाध्यक्षांना पदावरून हटवण्याचे आदेश. इंडिगो एअरलाईनकडून गंभीर निष्काळजीपणा आढळून आल्याचं अहवालामध्ये नमूद. उत्तर प्रदेशातून पुन्हा एकदा बैलाच्या दहशतीचा व्हिडिओ समोर. रस्त्यावरून चालणाऱ्या महिलेला बैलानं उचलून फेकलंय. घटनेत महिला गंभीर जखमी. रुग्णालयात उपचार सुरू. फुगा फुगवत असताना तो अचानक घशात अडकल्यानं श्वास घेण्यास त्रास होऊन 6 वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू. ओडिसाच्या खुर्दा जिल्ह्यामधल्या निधीपूर गावातील घटना. कुटुंबावर शोककळा.
भारत आणि न्यूझीलंडमध्ये आज तिसरा आणि शेवटचा एकदिवसीय सामना. दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय आणि त्यामुळे अंतिम सामना जिंकून दोन्ही संघाला मालिका विजयाची समान संधी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.